तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या आणि सगळ्या विषयाच्या आपल्या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 झालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघतोय प्रत्येक विषयाची. तर त्यातला गणित हा जो विषय आहे त्या गणित विषयाची ही दुसरी सराव प्रश्नपत्रिका आहे. इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता त्यातला पहिला प्रश्न जो आहे, प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागा भरा. कोणत्याही डॉट डॉट वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे वस्तूचे पृष्ठफळ असते. तर इतर रिकाम्या जागी काय आहे ना, त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ. लघुकंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. ओके, केंद्रीय येणार. मुद्दल अधिक व्यास, मुद्दल आणि व्यास जर यांचा जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर काय येणार आहे, रास. आता बघा, ATM ऑटोमॅटिक टेलर मशीन पहिल्याचं वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पहिल्याचं क येणार उत्तर. वर्तुळाचं क्षेत्रफळ अ सूत्र येणार पाय वर्ग. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, ड पर्याय बरोबर येणार. त्यानंतर कोणतेही 4 प्रश्न आहेत, पण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे सगळे सोडवा. 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो, तर 1280 मध्ये किती मिळेल? तर 600 ला 15 ने भागा आणि मग एका ह्याचे झाले आलेलं उत्तर आणि याला भागा, त्याचं मिळून जाईल तुम्हाला. तर त्याच्यानंतर जेठालाल यांनी बँकेकडून, हा पहिला झाला. तर दुसरा, जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा 10% दराने 2.5 लाख रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृह कर्ज घेतले. त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल आणि एकूण किती रक्कम द्यावी लागेल? एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर असल्यास त्याचा परिघ काढा. परिघचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. त्याच्यात 2 गुणिले पाय ठेवायचा 22/7. आरची किंमत 35. तर 7 एके 7, 7 5 35. 22 गुणिले 2 किती येणार? 44 गुणिले 5 करा, तुम्हाला त्याचा परिघ मिळून जाईल सेंटीमीटर मध्ये. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ काढा. म्हणजे 12 गुणिले 12 करायचे, 44 चौरस सेमी. ओके. आता परत मोहनरावांनी रोज 40 पाने रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले. ते एक पुस्तक 10 दिवसात पूर्ण होते. तेच पुस्तक जर 8 दिवस वाचायचे असल्यास, 8 दिवसात वाचून पूर्ण करायचं असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील? व्यस्तचलनाचं उदाहरण आहे, त्यानुसार ते सोडवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा असं म्हटलं. त्यातले लघुकंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस यांची नावं लिहायची आहेत. इष्टिकाची तिची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. ओके. तर त्या इष्टिकाची तिचं एकूण पृष्ठफळ काढायचं आहे, म्हणजे हे सूत्र वापरा. 2 कंसात लांबी गुणिले रुंदी, त्याच्यानंतर रुंदी गुणिले उंची आणि शेवटी लांबी अधिक उंची. ओके, लांबी गुणिले उंची हे सूत्र वापरायचं. बँकेच्या खात्याचे प्रकार लिहून प्रत्येक खात्याची काय करायचे, सविस्तर माहिती इथे लिहायची आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो 7वीचा 20 गुणांचा पेपर आहे तो इथं पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे व्हिडिओ आहेत आपले पुढच्या विषयांचे, तर ते बघूया. डिस्क्रिप्शन मध्ये बाकीच्या विषयांचे सुद्धा प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही बघू शकता. थँक्यू.